आजची बोधकथा काय सांगायची बोधकथेत? बोधकथेमध्ये एक सांगायचे जे सगळ्याला त्रास द्यायची गोष्ट आणि जी आपण नेहमी बाळगतो ती कोणती आहे? आळस. कोणती? आळस. बघा, एक शिष्य इतका आळशी होता की त्याचा कालावधी संपल्यानंतर त्याची परीक्षा घ्यायची होती. काय घ्यायची होती? परीक्षा घ्यायची होती. आता परीक्षा घेतल्यानंतर इथलं शिक्षण संपल्यानंतर पुढच्या जीवनामध्ये हा विद्यार्थी, हा शिष्य कसा राहील याची काळजी वाटत होती. कुणाला? गुरुजीला. तरी पण आता तरी सुधरेल म्हणून काय करावं, आता त्याची परीक्षा घ्यायची ठरलं. त्यांनी काय म्हणले, एक धोंडा आणले. काय आणले? धोंडा आणले. काय आणले? धोंडा आणले. आणि मग त्याला म्हणले 2 दिवसाच्या वेळेमध्ये तू या धोंड्याला जिथं जिथं लोखंड दिसतंय त्याला जर लावलास तर त्याचं काय होते? सोनं होते. काय होते? सोनं होते. आणि मग फर्स्ट क्लास सोनं होते म्हणलं की या मुलाला थोडं चमकलं. छान आहे म्हणलं, बेस्ट आयडिया. आता आपण इतकं श्रीमंत होऊ, एवढं मोठं सोनं जमा करून ठेवतो म्हणलं. आणि मग धोंडा घेतला आणि गुरुजी काय म्हणले, चला आता आपण निघूत. आणि मग ते निघून गेले. 2 दिवसानंतर परत येणार होते ते. पण याने काय केलं बघा, अजून 1 दिवस आहे, चला इकडे इकडे फिरू. त्याच्यामध्ये जेवण केला आणि मग झोपला. आता जेवण केल्यावर जर बसलं तर झोप येतेच की नाही? अशी झोप लागली की संध्याकाळचे 7-8 वाजले. आता संध्याकाळचे 7-8 वाजले. 8 वाजता उठून जरी इकडे इकडे फिरलेलं तर लोखंड कळते का त्याला? कुठं लोखंड कळते का? कुठं अंधारात फिरावं? जाऊ दे आता सकाळी करत म्हणलं. आणि पुन्हा मग झोपला. पुन्हा जी झोपला असा झोपला की सकाळचा सूर्य उगेपर्यंत. सकाळचा सूर्य उगवला असा झोपला की बरोबर 11:30-12 वाजले. आता 11:30-12 वाजल्यानंतर पुन्हा नंतर झोप येत्या का? पुन्हा झोप येत नाही, पोटात काही नसल्यामुळं. उठला, आंघोळीला गेला, इकडे तिकडे फिरला, पुन्हा काम करत बसला. पुन्हा तर भूक लागली होती, पटकन जेवला. आता थोडी उगत 3 वाजेपर्यंत झोप घेतो. 4, 5, 6, 3 तासामध्ये पटपट धोंडा लावतो, सोनं करून घेतो मला. पण कशाचं काय? पुन्हा झोप लागली आणि पुन्हा अशी झोप लागली त्याला झोपीत कळालं नाही. आता दिवस उगवला का काय होलं, किती दिवस गेला, किती वेळ गेला कळाच नाही. मग मुलानं गमत अशी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे गुरुजी आले परत आणि म्हणले, चला आता तुझा वेळ संपलेला आहे, ती धोंडा परत दे, दुसऱ्याला द्यायचे म्हणून. त्याला धोंडा परत दिला, रडत दिला. आणि माझ्या हातामध्ये आलेली वेळ मी काय केली, आळशीपणामुळं घातली. मग आता इथं शाळेमध्ये कोण कोण आहे? शाळेमध्ये गावकरी सर आहेत, उबाळे सर आहेत, बिराजा सर आहेत, मी पवळे सर आहे, सुडके सर आहेत. एवढे सगळे मिळून तुम्हाला काय काय सांगितलं जाते, किती वेळेमध्ये कोणता अभ्यास करायला सांगितलं जाते. मग तुम्हाला जर हे आत्ता नाही शिकायचं, पुन्हा शिकवूत, उद्या करूत असं म्हणत गेलं तुम्ही, आणि तुमची 10वी गेली, 12वी गेली. 10वीला 12वीला जे करायचं होतं, 10वी पर्यंत जे करायला पाहिजे होतं ते जर तुम्ही नाही केलं तर 11वी 12वीला येते काही? पुन्हा पुढचं काही कळतं का? स्पर्धा परीक्षा कुठल्या पदाच्या परीक्षा देता येतात का? नाही येत. आणि मग तुम्हाला सगळ्यात कारणीभूत कोणता घटक होते? आळस. कोणता? आळस. मग त्या शिष्यानं आळस आपल्या अंगात बाळगला होता म्हणून त्यानं यशस्वी झालेला नाही. मग तुम्ही यशस्वी व्हायचं का? मग त्याला उपाय काय? सांगितलेलं काम अगदी वेळेत करायचं का वेळेला टाळायचं? कसं करायचं? जरा जोरात म्हणा. बस एक वेळेस गोष्टीच्या टाळ्या वाजवा.